मित्रांनो, मैदान होत आहे आपला सोनशेठ बोपदरा यांच्या वाढदिवसानिमित्ताने राजा 777 केसरी आणि गट क्रमांक 37. खूप सारी चर्चा झाली 37ची. ओपनच्या मैदानामध्ये दोन्ही आदातचं वासरू पाळलं. एकाचं नाव आहे देवा, एकाचं नाव आहे सर्जा. तर आपण विचारूया भाऊना, सांगा माहिती सांगा दादा. आपली बैला मलंगडची आहेत, शेलारपाडा गावातली, आणि तो वासरू आपलाच आहे, पागड्याचा पाडचा. आपली दोन्ही पण आदत आहेत. एक पण गुलाल पडला ना आजपर्यंत. जेव्हा घेतली ना तिथून ही जोडी जमली, तिथून एक पण गुलाल पडला नाही. हा गुलाल कितवा माहित आहे? 37वा गुलाल आहे लगातार. बरोबर आहे. आणि हा गटपास एक लास्ट, म्हणजे 38वा गटपास 37 होऊन. हा निर्णय कसा घेतला? कारण खूप मोठा मैदान आहे आज. नामांकित बैला इथं पळणार आहेत आणि मोठी मोठी बैला आहे ती पण एक नंबरची आदत पळवायचा. आमचा मोठा घरचा होता गरुडा म्हणून होता 5956. त्याला ना आणला आम्ही, कारण आम्हाला विश्वास होता आमची आदत वासरा गट मारू शकतात, म्हणून आम्ही यांना घेऊन आलो. बरोबर आहे. केव्हा पण असा मोठा मैदान झाला ना, किंवा ओपनचं मैदान व्हावं किंवा दुसऱ्याचा व्हावं किंवा आदातचा व्हावं, चर्चेत जोरी ठरतंय का तर दोन्ही आदत वासरा. आज या मैदानाची ज्या ज्या वेळेला चर्चा होईल या जोडीची चर्चा होईल. काय बोलाल? पहिल्यापासून हीच गाडी पडले. जेव्हा पैरा झाला ना तिथून हीच गाडी पडली आणि एक पण गुलाल पडला. गाडी तोडलीच नाही तोडली. बरोबर आहे. आपली घरचीच गाडी असं समज. बरोबर, घरचीच गाडी चला आपण समजू, कारण कुठेतरी बैला पण एक मापाची आहेत आणि माणसा पण तुम्ही घरी दिसता. आता ही जी छोटी छोटी मुलं आहेत कुठेतरी यांची पण आठवण राहून जाईल. काय बोलाल? यांची शाळा सोडून हे आपल्या मैदानाला येतात. बैलांची शर्यत बघा आधी खास. पण आज सुट्टी आहे त्यांना. हा सुट्टी आज रविवार म्हणून. बरोबर. आता या दोन्ही वासरांची माहिती द्या मला, सर्जा आणि देवा. सर्जा हा कुठून घेतलाय आणि कितीची खरेदी होती? सर्जा आपण वरतून घेतलाय, घाट्यावरून घेतलाय. त्याचं मला नाव नाही माहीत सध्या, अमोल दादाला माहिती आहे, पण त्याची मॅच आहे आज, तो आला नाही. बरोबर. हा. आणि कुठल्या नावाने गाडी पळते सर्जाची? सर्जाची पागड्याच्या पाड्यावरूनच नाव, त्याच नावाने गाडी पळते. हां बरोबर. म्हणजे नाव असेल ना गाडीचा एखाद्या मुलीचा किंवा काय असतं, स्वराज अमोल फराड या नावाने गाडी पळते. छोट्या मुलाला माहिती आहे ना, मी बॅनर न बघितलं. बरोबर आहे. मी जास्त येत नाही शर्तीनं. चालेल चालेल. कुठेतरी चर्चा झाली. आता मला वाटतं माझ्या चॅनलवरती मुलाखत निघतोय बरेच वेळेला. आता मी असं नाही बोलत की माझ्या चॅनलवर मुलाखत निघले फायनलला राहते गाडी, पण मी शुभेच्छा देईन का तर कुठेतरी मला पण दिसून आली की ही जोडी चर्चेत येईल आज, आणि फायनलला पण मला येणार पक्का. सेमी पास झालं तर फायनलला आम्ही राहणार 100. बरोबर आहे. आता ड्रायव्हर कोण होता? ड्रायव्हर आपला विनायक ड्रायव्हर होता ना, म्हणजे तोच ड्रायव्हर आहे पहिल्यापासून. ड्रायव्हर बैला आपली तीच, आणि तोच साज, तोच ड्रायव्हर आणि तोच गाव. किती चिट्ट्या काढल्या होत्या आज? काय नाही, एकच चिठ्ठी काढली. एकच चिट्टी. आणि कुठल्या तासात पळाली गाडी? 6व्या तासात. बरोबर आहे. आता खरोखर मला वाटतं आज मुंबई बिंजोर म्हटली की बघा चर्चा होते की बैलाला कुठला बैल टाकायचा, आणि तुम्ही जोडी न पडताना हीच जोडी पळवली. हो, आम्हाला विश्वास होता आमची घरची गाडी पळू शकते पुढे, म्हणून आम्ही आपली घरचीच गाडी घेऊन आलो. आणि आता 38 गुलाला झाली. कुठं म्हणजे राहिली? कुठल्या मैदानाला कुठं जातात? देसाई भरपूर ठिकाणी झाली. म्हणजे भरपूर ठिकाणी हीच गाडी पळते. हीच गाडी पळली. बरोबर. पहिल्यांदा गाडी नाही पडला. पहिल्यांदा गाडी कुठल्या मैदानाला पळाली? उसडण्याला. तिथून थांबलीच नाही गाडी? नाही, थांबलीच नाही. चला 37 गुलाल घेतल्यात, आणि मला वाटतं आजचा नंबर पण 38 तुमचा गट आहे, आणि गुलाल पण 38 कदाचित आजचा होऊ शकतो असं वाटतंय मला. व्हायलाच पाहिजे, आमची पण इच्छा आहे. बरोबर आहे. आणि मला वाटतं इच्छा पण पूर्ण होईल, कारण आज मुंबईला चर्चा होणार आहे या वासरांची. बरोबर. आता थोडीशी त्या वासराची मला माहिती द्या. कारण तुम्ही बघू शकता आदत वासरांची गाडी, आणि आपल्याला मुलाखत पण देतात आदत मुला दोन्ही तिन्ही मुला, देवा आणि सर्जा. काय सांगशील देवाची माहिती? सांग, कुठला आहे देवा? पागडचा वाडाचा बैल आहे देवा. चांगला बोलतोय, मालकाचं नाव करतो का. तर आमचे 37 गुलाल झाले, एकही गाडी नाही पडली, आणि पहिला गुलाल आमचा उसटण्याच्या अड्ड्यात झालता. तर आज काय अपेक्षा आहे? आज अपेक्षा आहे त्यांची का फायनल पण आम्हीच मारू. बरोबर आहे.
कुठेतरी देवाकडे प्रार्थना पण असेल मित्रांनो. बघा लहान मुलाची अपेक्षा आहे की फायनलला त्यांनी राहावा तरी, कारण कुठेतरी आदत असल्यानंतर ना जे प्रफुल्ल भाऊ टांगे आहे त्यांनी कुठेतरी हाच नियोजन केला होता. एखादा आदत वासरू जर मोठ्या बैलाला घसतं ते बैलांची चर्चा होती. आता गाडी कुठल्या नावाने पळते देवाची सांग? स्वराज अमोल फरार. या नावाने पळते गाडी. आणि तू शाळेत जाते का? आज सुट्टी आहे म्हणून आली का? कसं वाटलं तुला इथं मैदान बघायला गेलता का आतमध्ये? मैदान मग खूप छान होता. गाडी पण आमची खूप छान पळाली. सुट्टी वगैरे कशी झाली? सुट्टीला कोण गेला होता? सुट्टीला या महेंद्र फराड होता आणि निकेतदा होता. बरोबर आहे. आणि घरी एकच बैल आहे का? देवाच आहे का? दुसरा कुठला आहे? नाही आहेत. त्यांचं नाही नियोजन केलं? त्यांचं नियोजन नाही केलं का मग? नाही त्यांचं नाही, ते आता पुढच्या सीझनला उतरवतील ते. त्यांचं पुढच्या याला करा. आता तुमची सर्वांची नावं सांग मला. तुझं नाव काय? मयुरेश, आणि यांचं दोघांचं? जितेश आणि धीरज. आणि जसा पहिल्यांदा तू 3 फेऱ्याच्या मैदानाला आले, याच्या आधी पण आला होता कधी? नाही, पहिल्यांदा झाले ना? पहिल्यांदा. 37 गुलाला झाल्यात. आणि कुठेतरी ही जोडी आता काय पुढे अपेक्षा काय असतील तुम्हाला, म्हणजे सेमीला फायनलला राहावा का? फायनल आम्हीच मारू आणि फायनल पण आम्हीच ठेवू. तुम्ही ठेवाल ना? चला तुम्हाला शुभेच्छा देतो मित्रांनो. ही जोडी जर संध्याकाळी गुलालामध्ये राहतं तर आपण 100% या जोडीची मुलाखत घेऊ. पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला आदत देवा आणि इकडे या साईडला बघू शकता आदत दुसरा सर्जा.